शेतकरी मित्रांनो नमस्कार। ॲग्रो इंडिया यूट्यूब चॅनलवर मी वैभव दर्वी तुमचं आजच्या या व्हिडिओमध्ये सुद्धा मनापासून स्वागत करतो। शेतकरी मित्रांनो तुम्ही इकडे पाहतच असाल, आपण सध्या उभे आहोत आंब्याच्या बगीच्यावर आणि भरपूरशा शेतकऱ्यांचा प्रश्न असा होता की आमच्या आंब्या पिकातील जे मोहर आहे ते गळ होत आहेत, तर त्याच्यावर उपाय काय। तर शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये तेच सांगणार आहे की आपण आंब्या पिकावर जे मोहर आहे ते गळ आपण कशा प्रकारे थांबवू शकतो आणि आपण मोहरचं कन्वर्शन कसं आपण कैरीमध्ये करू शकतो, हेच मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सविस्तर सांगणार आहे। तर व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा। आणि शेतकरी मित्रांनो जर तुम्ही ॲग्रो इंडिया या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला आधी सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून असेच माहितीजन्य व्हिडिओ आपल्याला पुढे पाहता येईल। तर शेतकरी मित्रांनो तुम्ही पाहू शकत असाल इकडे आपल्या आंब्याच्या झाडाला मोठ्या प्रमाणावर मोहर लागलेली आहे। तुम्ही इकडे पाहत असाल शेतकरी मित्रांनो, याचं कारण म्हणजे मी तुम्हाला आधी जो व्हिडिओ सांगितलेला आहे तो व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की आपण मोहर कशी लावू शकतो, तेही स्वस्तात मस्त आपण त्याचाच प्रयोग आपण इकडे केला आहे। तुम्ही पाहू शकता शेतकरी मित्रांनो त्याचे 100% आपल्याला रिझल्ट भेटले आहे। पण एक म्हणजे शेतकरी मित्रांनो हे जे वातावरण आहे सध्याचं, हे ढगाळ वातावरण, यामुळे बुरशीजन्य रोगाचा प्रसार हा मोठ्या प्रमाणावर होत असतो आणि आपल्या सुद्धा प्लॉटवर थोड्याशा प्रमाणात त्याचा आपल्याला प्रादुर्भाव पाहायला मिळतात। इकडे मित्रांनो तुम्हाला एक दाखवतो मी, तुम्ही पाहत असाल शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे बुरशीजन्य रोगाचा प्रसार, हे भुरी रोगाचा प्रसार आपल्या मोहरवर झाला आहे आणि कीटकांचाही प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर आपल्याला इकडे पाहायला भेटत आहे। तर याच्या नियंत्रणासाठी मी तुम्हाला इकडे औषधी कॉम्बिनेशन देत आहे, त्याचा वापर करून तुम्ही नक्कीच 100% आपल्या आंब्याच्या झाडावर जे मोहर आहे ते गळ आपण 100% हे थांबवू शकतो। तर शेतकरी मित्रांनो सगळ्यात प्रथम तर आपण यामध्ये एखादं चांगल्या कंपनीचा चांगला बुरशीनाशकाचा वापर करणं गरजेचं आहे, जेणेकरून जे काही बुरशीजन्य रोग आपल्या मोहरवर आहे, आंब्याच्या झाडावर आहे, त्यावर आपण 100% हे नियंत्रण मिळवू शकतो। तर त्याच्यासाठी शेतकरी मित्रांनो मार्केटमध्ये जे काही बुरशीनाशक अवेलेबल आहे त्यापैकी आपण कोणत्याही चांगल्या बुरशीनाशकाचा इकडे वापर करावा। त्यामध्ये आपण ॲमिस्टर टॉप झालं, ट्रिडियम झालं किंवा कस्टोडिया झालं किंवा आपण व्हिसाप झालं किंवा कार्बेंडाझिम 50% अशा बुरशीनाशकाचा नक्कीच इकडे वापर केला गेला पाहिजे। त्यासोबत शेतकरी मित्रांनो हे जे रस शोषण करणारे कीटक आहे, तुडतुडे झालं, मावा झालं, शेतकरी मित्रांनो याच्या नियंत्रणासाठी आपण चांगल्या एखाद्या कीटकनाशकाचे सुद्धा इकडे वापर करणं गरजेचं आहे। तर त्यामध्ये तुम्ही थायमिथॉक्झाम हे कंटेंट असलेलं थायमिथॉक्झाम 30% किंवा 25%, त्याचबरोबर इमिडाक्लोप्रिड 17.8% किंवा 30% वाला शेतकरी मित्रांनो तुम्ही नक्कीच इकडे वापर करा, त्याचे सुद्धा रिझल्ट चांगले आहे आणि त्याच्या वापरीमुळे आपल्याला रस शोषण करणाऱ्या कीटकावर चांगल्या प्रकारे नियंत्रण मिळवता येईल। त्यानंतर शेतकरी मित्रांनो एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यामध्ये जर आपण एखाद्या बायोस्टिम्युलंटचा जर वापर केला तर आपल्याला त्याचे चांगले रिझल्ट पुन्हा पाहायला भेटणार आहे। हे जे काही मोहर लागली आहे शेतकरी मित्रांनो याचं कन्वर्शन कैरीमध्ये होण्यातही आपल्याला मोठ्या प्रमाणावर त्याचा फायदा जाणून होणार आहे। त्याचबरोबर बायोस्टिम्युलंटच्या वापरामुळे नवीन फूट होण्यासही आपल्याला मदत झालेली पाहायला भेटणार आहे आणि आपल्या झाडामध्ये हिरवेगारपणा सुद्धा आपल्याला पाहायला भेटणार आहे। तर शेतकरी मित्रांनो मी हे जे तुम्हाला 3 कॉम्बिनेशन सांगितलं आहे याचा वापर नक्कीच तुम्ही तुमच्या आंब्याच्या प्लॉटवर करा, याचे रिझल्ट तुम्हाला अप्रतिम असे येणार आहेत आणि हे 100% होणारच आहे। तरी शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ मला कसा वाटला नक्कीच सांगा, तुमचे काही प्रश्न असतील तर मला कमेंटमध्ये विचारा आणि हा व्हिडिओ नक्कीच शेतकऱ्यांना शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर एकदा पुन्हा चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। धन्यवाद।